विदर्भातल्या नेत्याच्या फोनमुळे अजितदादांना मुंबईतून कारनं जाता आलं नाही असं रोहित पवार म्हणाले होते। आता त्या नेत्याचं नाव दादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी घेतलं। फाईलवर सहीसाठी फोन आला, पण फाईल मंत्रालयातून येईपर्यंत उशीर झाला असं हिंदुराव यांनी सांगितलं। पाहूया। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना। प्रफुल्ल पटेल अजितदादांना अपघाताच्या आदल्या दिवशी फाईलवर सही करण्यासाठी फोन करणारे प्रफुल्ल पटेलच होते, हे दादांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले। अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अजितदादा संध्याकाळी कारनं मुंबईहून निघणार होते। कारमध्ये बॅगाही टाकल्या होत्या असं प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले, पण त्याच वेळी प्रफुल्ल पटेलांचा फाईलवर सहीसाठी फोन आला। मात्र ती फाईल मंत्रालयातून येईपर्यंत उशीर झाला, त्यामुळे कारमधून बॅगा पुन्हा दादांनी काढायला लावल्या असून चार्टर्ड विमान बुक केलं, अशी माहिती हिंदुरावांनी दिली। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटते मंत्रालयापासून ती फाईल क्लिअर नाही। पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणणार 7:30-8 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। हिंदुराव भाऊ बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाला गेले। उशीर झाला बैठकीला, त्यानंतर एक कुठला तरी फोन आला, तो कोणाचा आला तर लोकांना कळलेलं आहे। फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एका मोठ्या नेत्याने फोनवर व्यक्त केली। दादांनी ती सही केली आणि त्यानंतर 7:13ला विमानाचं बुकिंग झालं। जर दादांचा प्लॅन आधीच विमानाला जायचा असला असता तर दुपारीच विमानाचं बुकिंग झालं असतं, नाही तर 26 तारखेला संध्याकाळी झालं असतं। रोहित पवारांनी दादांच्या अपघातासंदर्भात जी पत्रकार परिषद घेतली त्यात पूर्व विदर्भातला नेता असा उल्लेख रोहित पवारांनी केला। तेव्हापासून तो पूर्व विदर्भातला नेता कोण अशी चर्चा सुरू झाली। आता हिंदुरावांच्या वक्तव्यानंतर ते प्रफुल्ल पटेलच होते हे स्पष्ट झाल्याचं रोहित पवार म्हणाले। पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदुरावनी स्वतः सांगितलेले की ते प्रफुल्ल पटेल होते, त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, का त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले। प्रमोद हिंदुराव यांच्या वक्तव्याचा दाखला आता रोहित पवारांनीही दिला, पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला। प्रफुल्ल पटेलांवर संशय घेणं चुकीचं असल्याचं हिंदुरावांनी म्हटलंय। श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात। वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले। आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिकाच्या आपल्या याच्यामध्ये मांडली जाते ती फार चुकीची आहे। ज्या फोनवरून वारंवार बोललं जातंय तो फोन नेमका कोणाचा होता हा चौकशीचा भाग आहे, पण अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दादांसोबत फोनवरून बोलणं झालं होतं असं प्रफुल्ल पटेलांनी दादांच्या निधनानंतर बारामतीत सांगितलं होतं। अजूनही विश्वास बसत नाही, कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं। मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते, 2 मिनिटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा, हे प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे, त्या भेट होणार नाही आणि अक्षरशः तसंच आज घडलेलं आहे। काय सांगावं। जर नियोजनाप्रमाणे अजितदादा 27 तारखेलाच कारनं मुंबईहून निघाले असते तर चार्टर्ड विमानानं जायची वेळच आली नसती आणि अपघात झाला नसता असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। म्हणजेच 2-3 बाबी केंद्रस्थानी आल्या। पूर्व विदर्भातला तो नेता कोण, अशी कोणती अर्जंट फाईल होती की त्याच दिवशी सही हवी होती? काँग्रेस नेते नाना पटोलेंचं म्हणणं आहे की तो फोन प्रफुल्ल पटेलांचा होता
आणि गोंदियातल्या राईस मिल संदर्भातली फाईल होती. जी शेवटची फाईल दादानी उशिरापर्यंत केली, ती फाईल तिथं नव्हती. ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता. अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहे ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे. प्रफुल्ल पटेलांच्या त्या फोन नंतर मंत्रालयातून फाईल येईपर्यंत उशीर झाला, हे कारण रोहित पवार देत आहेत. त्याच वेळी त्यांनी मुख्य पायलट सुमित कपूर यांच्यावरही वक्तव्य केलंय. महिनाभरात पायलट कपूर कोणाकोणाला भेटले याची चौकशी करा, अशी मागणी रोहित पवारांची. 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर 2 महिने कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. बारामतीत झालेल्या विमानाच्या अपघातावरून DGCA कडून चौकशी सुरू झाली. त्यातून विमान अपघाताचं कारण कळेल. मात्र अपघाताच्या आदल्या दिवशी जर फाईलवर सहीसाठी आग्रह झाला नसता तर विमान अपघात टळला असता, असं रोहित पवारांचं मत आहे. कल्याणहून सुनील जाधवसह प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.